हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर श्रावण स्पेशल 7 दिवसाच्या 7 झटपट होणाऱ्या व्हेज थाळी आपण बघत आहोत. तर आज थाळी नंबर 6 आहे. मस्त अशी व्हेज थाळी बनवलेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघू शकता इथे आपण अगोदर आहे ना कढी बनवणार आहे. तर कढी बनवण्यासाठी आहे ना इथे बघा ही मिरची आहे ना, ही मिरची अशी मध्ये चिरून घेतलेली आहे. लसूण घेतलेला आहे ठेचून, 1 चमच बेसन पीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आणि इथे ना मी अर्धा लिटर आहे ना ताक घेतलेलं आहे. आपण ताकाची कढी बनवायची. आणि एका साईडला ना भातही ठेवलेला आहे, पाहू शकता. आता आपण कढी बनवूयात. एका टोपामध्ये ना तेल टाकूयात. तेल छान असं गरम झालं ना की मोहरी टाकायची. मोहरी छान अशी तडतडू द्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरं छान असं फुललं की त्याच्यामध्ये ना कढीपत्ता टाकायचा, ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आणि मिरची टाकायची. छान असं हे 2 ते 3 मिनिट आहे ना मंद गॅसवरती ना भाजून घ्यायचं. आणि जे बेसन पीठ घेतले ना ते बेसन पीठही टाकायचं, पाहू शकता. आणि बेसन पीठही छान असं खमंग भाजायचं. त्याच्यामध्ये आता हळद टाकूयात. 1 मिनिटभर आहे ना छान असं हे परतून घेऊयात. अगदी साधी सोपी कढी बनवलेली आहे, पाहू शकता. आणि त्याच्यामध्ये आता आपण ताक टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात. आता कढी फाटू नये म्हणूनसाठी काय करायचं, कढीला जोपर्यंत उकळी येत नाही ना तोपर्यंत सतत ढवळत राहायचं. त्याच्यामुळे कढी आपली फाटत नाही. चवीनुसार मीठ टाकूयात. हे बघा, आता जरी तुम्हाला कलर असा पांढरट वाटला ना तरी छान असा कलर येतो आपल्या कढीला. कढी छान अशी उकळली आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. आता इथे मटकीची भाजी बनवणार आहे सुकी. इथे मटकी घेतलेली आहे, घरी भिजवलेली मटकी आहे. मस्त असे मोड आलेले आहे. आपण मटकी आहे ना छान अशी भाजून घेऊयात. मटकीची भाजी बनवताना मटकी छान अशी भाजून घ्यायची, म्हणजे मटकीचा जो उग्रसपणा असतो ना तो जातो. मटकी पाहू शकता मस्त अशी भाजलेली आहे. आता भाजी बनवायला घेऊयात. तर इथे कढईमध्ये ना तेल टाकूयात. तेल चांगलं गरम झालं की थोडंसं जिरं टाकायचं. जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा. आणि कांदा छान असा आपण आहे ना गुलाबी कलर होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता टाकूयात आणि छान असं भाजूयात. 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, टोमॅटो टाकूयात. आता टोमॅटो आपण नेहमीसारखा जास्त मऊ नाही करायचा, अगदी नॉर्मल असं भाजायचा. हळद टाकूयात, गरम मसाला, धना पावडर, छान भाजीला कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकायची आणि कांदा लसूण मसाला टाकायचा. छान असं परतूयात. आणि ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली मटकी टाकूयात. आता हे भाजी बनवताना ना पाणी अजिबात वापरणार नाही, अगदी वाफेवरती आपली मटकीची भाजी होते. मस्त असं मिक्स करूयात. चवीनुसार मीठ टाकूयात. पुन्हा छान मिक्स करूयात आणि झाकून ठेवूयात. आणि एक 3 ते 4 मिनिटाची ना वाफ काढून घेऊयात. बघू शकता मस्त अशी वाफ निघालेली आहे. झाकण काढून पुन्हा आपण आहे ना छान अशी व्यवस्थित हलवून घेऊयात. पुन्हा झाकण ठेवून एक 3-4 मिनिटासाठी वाफ काढूयात. बघू शकता मस्त अशी झटकीपट अशी आपली मटकीची भाजी ही झालेली आहे. आता त्याच्यावरती ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात, पाहू शकता. छान अशी आपली भाजी झालेली आहे. आता आपण आहे ना गुलाबजाम बनवणार आहे. तर इथे मी आहे ना आपल्या रेडीमेडची पीठ असतं ना गीट्सचं, तेच घेतलेलं आहे. खूप छान असे ह्याचे गुलाबजाम होतात. आपण आता ते परातीमध्ये काढून घेऊयात. पाहू शकता मस्त असं पीठ काढून घेतलं आहे. आणि इथे एका वाटीपेक्षा थोडंसं कमी आहे ना दूध घेतलेलं आहे. कोमट असं दूध आहे. आणि छान असं हे आपण पीठ पहिल्यांदा मळून घ्यायचं. थोडं थोडं दूध घ्यायचं लागल तसं. आणि छान असं हे पीठ आहे ना आपल्याला मऊ असं मळून घ्यायचं आहे.
पीठ जर तुमचं मळताना असं मऊ जर नसेल ना, कडक असेल पीठ, तर गुलाबजाम आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस असे चिरा पडतात. त्याच्यामुळे पीठामध्ये ना छान असं दूध टाकून मस्त मऊ असं मळून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. आणि हे बघा इथं थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि जेवढा आपल्याला गुलाबजाम बनवायचा आहे तेवढासा गोळा करून ह्या पद्धतीने हातामध्ये अगोदर करून घ्यायचा आणि नंतर दोन्ही हाताने ना छान असा घोळून घ्यायचा. थोडंसं तूप लावायचं म्हणजे गुलाबजाम आपले छान असे वळले जातात आणि चिराही पडत नाहीत. बघू शकता अजिबात चीर पडलेली नाही आणि अगदी झटपट असे आपले गुलाबजाम होतात. तर ह्याच पद्धतीने ना सगळे गुलाबजाम आहे ना मी अगोदर करून घेणार आहे. बघा ह्या पद्धतीने मस्त असे गुलाबजाम आपण आहे ना करून घेणार आहोत. बघू शकता अजिबात चीर पडलेली नाही आहे. आता गुलाबजाम सगळे आहेत ना करून झालेत. आता आपण इथे पाक बनवूयात. तर पाक बनवण्यासाठी इथे मी 2.5 वाटी ना साखर घेतलेली आहे आणि हा जो तांब्या आहे ना तो मी 1 तांब्यापेक्षा जास्त पाणी टाकलेलं आहे. आपल्याला पाक बनवायचा आहे आणि आपला नेहमीचा पाक जो असतो ना तो असा 1 तारी 2 तारी तसा नाही बनवायचा. अगदी पाकाला आपल्या उकळी आली आणि थोडासा पाक आपला असा चिकट लागला ना की गॅस बंद करायचा. थंड झाल्यानंतर ना तो अजून छान असा दाटसर होतो. बघू शकता. वेलची पावडर टाकायची. मी हाताने असं चेक केलेला आहे. अगदी नॉर्मल असा चिकट वाटत आहे. तो थंड झाला ना की अजून दाटसर होईल. परफेक्ट असा आपला ताक होईल. तर आता मला पाकामध्ये गुलाबजाम टाकायचे आहेत ना त्याच्यामुळे मी मोठं भांडं असं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये मी पाक टाकलेला आहे. आता आपण गुलाबजाम तळून घेऊया. तेल छान असं गरम झालं आहे की तेलामध्ये आपण आहे ना गुलाबजाम सोडूयात आणि गुलाबजाम तळताना आहे ना तेल छान असं गरम झालेलं पाहिजे आहे आणि गुलाबजाम सोडले की लगेचच झारा किंवा उलथनं लावायचं नाही. 1 मिनिटभर थांबायचं आणि छान असं आहे ना एकसारखं हलवत राहायचं म्हणजे गुलाबजाम आपले सगळीकडून छान असे तळले जातात. बघू शकता. आता तुम्हाला कसे हवेत गुलाबजाम त्या पद्धतीने तुम्ही तळू शकता. जास्त गोल्डन हवेत किंवा लाईट गोल्डन हवेत त्या पद्धतीने मी ह्या पद्धतीने तळून घेतलेले आहेत. आणि गुलाबजाम तळताना आहे ना गॅस मीडियम ठेवायचा, नाही तर ते वरून दिसतील कलर गोल्डन पण आतमधून कच्चेच राहतात. हे पाक हे आपला झालेला आहे. गुलाबजाम आपले तळून झालेले आहेत पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना पाकामध्ये गुलाबजाम आपले छान असे सोडून घेऊयात आणि 1 तासभर छान असे 1 तासामध्ये गुलाबजाम आपले मस्त असे मुरले जातात. आता इथे पीठ मळून ठेवलेलं आहे. मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून आहे ना पीठ छान असं मळलेलं आहे. पुरी बनवायची आहे. आता जेवढी आपल्याला पुरी पाहिजे आहे तेवढा आपण आहे ना गोळा करून घेऊयात. छान असे उंडे करून घेतलेले आहेत पाहू शकता. आणि आपल्याला आहे ना पुरी बनवायची आहे. पुरी आता आपण आहे ना लाटायला घेऊयात. छान अशी पुरीला सुकं पीठ लावायचं आणि पुऱ्या आपण आहेत ना लाटून घेणार आहे. बघू शकता. मस्त असा आजचा झटकीपट असा व्हेज थाळीचा बेत आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुऱ्या इथे लाटून झालेल्या आहेत. आता आपण पुऱ्या आहेत ना तळून घेऊयात. बघू शकता. पुरी आपण आहे ना तेलामध्ये सोडायची आणि झाऱ्याने पुरीवरती तेल असं थोडं थोडं टाकत राहायचं म्हणजे पुरी छान अशी आपली टम्म फुगते. तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मस्त अशी आज व्हेज थाळी पुरी, गुलाबजाम, मटकीची सुकी भाजी, कढी, भात अशी छान अशी व्हेज थाळी आपली तयार आहे. लोणचं, पापड. बघू शकता. मस्त अशी व्हेज थाळी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.